साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन बनवायसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवायसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या सर्वांचं पावसाळ्यात होऊ शकते खूप खूप नुकसान. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागले, की अशी कोणती माहिती की ज्या माहितीकडे दुर्लक्ष केल्यानं आमचं होऊ शकते पावसाळ्यात खूप खूप नुकसान. तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार पावसाळ्यात जर आपण सर्वांनी कोंबड्यांच्या शेडमध्ये एक चूक केली, तर ही एक चूक पावसाळ्यात आपल्याला पडू शकते या ठिकाणी खूप खूप महाग. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागला, की अशी कोणती ती चूक आहे की जी चूक पावसाळ्यात कोंबड्यांच्या शेडमध्ये जर आपण केली, तर ती आपल्याला पडू शकते या ठिकाणी खूप खूप महाग. चला तर मग ही चूक कोणती हो, या चुकीला कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी टाळू शकतो आणि आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव पावसाळ्यात कशा पद्धतीनं वाचवू शकतो. चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ज्यांना ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव वाचवायचा आहे, त्या सर्वांनी कृपया करून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची, ज्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या सर्वांचं या पावसाळ्यामध्ये होऊ शकते खूप खूप नुकसान. मग अशा परिस्थितीमध्ये कृपया करून आपण हे दुर्लक्षित करू नका आणि ही चूक कमीत कमी आपण करायलाच नको. कारण पावसाळ्यात जर आपण सर्वांनी कोंबड्यांच्या शेडमध्ये ही चूक केली, तर ही चूक आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप महागात पडू शकते. याच्यामुळं आपला पूर्ण फार्म हा अडचणीत येऊ शकतो. मग अशी कोणती चूक आहे की जी चूक आपल्याला पावसाळ्यात कोंबड्यांच्या शेडमध्ये करायची नाही आणि जर आपण सर्वांनी ही चूक केली तर आपलं कसं नुकसान होऊ शकते हे समजावून सांगतो आणि हे सुद्धा समजावून सांगतो की ही चूक आपण कशा पद्धतीनं टाळू शकतो आणि कशा पद्धतीनं आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव या ठिकाणी वाचवू शकतो. चला हे सगळं जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, पावसाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, काय होत असते पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना आणि पिल्लांना जी सर्वात महत्त्वाची अडचण आहे, तर ती अडचण आहे वातावरणाची. जर आपण सर्वांनी लक्षात घेतलं तर पावसाळ्यामध्ये काय होत असतंय, की धो-धो पाऊस कोसळतो. त्यामुळं काय होते, आर्द्रता खूप जास्त वाढते आणि बाष्पाचं प्रमाण सुद्धा आपल्याला वातावरणामध्ये वाढताना दिसते. यामुळं कोंबडीने श्वास जरी घेतला तरी त्या ठिकाणी अनावधानानं का होईना पण कोंबडीच्या शरीरामध्ये व पिल्लाच्या शरीरामध्ये श्वासावाटे सुद्धा पाणी हे जात असते. जे आपल्याला कळत नाही, तिला कळत नाही. पण कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये या पद्धतीनं नंबर 1 पाण्याचं प्रमाण वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायची मित्रांनो, की पावसाळ्यामध्ये काय होत असतं, की कोंबड्यांचं जे तापमान आहे, पिल्लांचं जे तापमान आहे शरीरात ते तापमान घटते. कारण वातावरणात जे असताना कोंबडी व पिल्लं रिॲक्ट करत असतात आणि कोंबडी आणि पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी असल्यामुळे त्यांच्या शरीरातील तापमान घटते. मग अशा परिस्थितीमध्ये काय होत असते, की त्यांना आजारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर ऑलरेडी कोंबडी आणि पिल्लं ही वातावरणीय घटकांमुळं या ठिकाणी कमकुवत आहेत. मग अशातच जर आपल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये आपल्याच्यानं चूक झाली तर त्यामुळे तर त्यांचा जीव जाणार म्हणजे जाणार. मग ही चूक कोणती तर ती समजून घ्या. बघा मित्रांनो, ही चूक कुणी काही करायची म्हणून करत नाही, पण सहजगत्या ही चूक होऊन जाते. पण याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या शेडवरती म्हणजे आपल्या फार्मवरती पडू शकतो. आणि मला सांगा कारण कोणते यापेक्षा ते कारण शोधून त्याची दुरुस्ती करणे हे महत्त्वाचे आहे. कारण आपला एकच हेतू आहे, की व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि हा हेतू साध्य करायचा म्हटलं तर आपल्या कोंबडीचा आणि पिल्लाचा जीव हा वाचला पाहिजे. आता बघा मित्रांनो, पावसाळ्यात शेडमध्ये कोणती चूक आपल्याच्यानं होते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, की आपला जो शेड आहे, तर त्या शेडमध्ये आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना ठेवत असतो. पावसाळ्यामध्ये होतंय काय, की कधी-कधी 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4-4, 5-5 दिवस आपल्याला त्या ठिकाणी झडीचं वातावरण दिसते. पाऊस हा कंटिन्यूअस पडतो. ही अडचण जास्त करून श्रावण महिन्यात येत असते.
पण ओव्हरऑल ही अडचण समजा आपल्याला पावसाळ्यात कधीही उद्भवली तर काय होत असते ते लक्षात घ्या पहिले आणि त्यानंतर तुम्हाला अडचण व उपाय दोन्ही सांगतो. बघा मित्रांनो, काय होत असते पावसाळ्यामध्ये की त्या ठिकाणी 2-4 दिवस कंटिन्यू झड लागली, 4-5 दिवस पाऊस कंटिन्यू पडाल, तर अशा परिस्थितीमध्ये आपली कितीही इच्छा असली तरी आपण आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना फ्री रेंजमध्ये सोडू शकत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये ते दाबून दडपून मधातच ठेवले जातात. मग कधी-कधी काय होते पावसाळ्यामध्ये खरं सांगा मला, की 4-4, 5-5, 8-8, 10-10, 12-12 दिवस आपला जो शेड आहे तो पॅक राहतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळत नाही जास्त करून किंवा आपल्याच्यानं अनावधानाने विसरून जाते, की आपण काय करू शकत नाहीत, की त्या शेडचं असणारी जी बाहेरील ताडपत्री तिला काय वरी करू शकत नाहीत. ह्याच्यामुळं काय होते, की बाहेरची ताडपत्री ओपन नाही झाली म्हणून बाहेरची हवा आतमध्ये येत नाही. त्याच्यामुळे आतमध्ये अमोनिया गॅसची निर्मिती होते. अमोनिया गॅसचा आपण जर बघितलं तर आतमध्ये असणारा जो त्या ठिकाणी ओलसरपणा आहे त्याच्यावरती बॅक्टेरिया वाढत असतो. हा जो वाढलेला बॅक्टेरिया आहे तो आपल्या कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी अत्यंत हानिकारक असतो. कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, की शीतरक्तपेशी असल्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की वातावरणीय बदलाचा परिणाम होऊन आपली कोंबडी आणि आपल्या कोंबड्यांची जी पिल्लं असतात ते त्या ठिकाणी ऑलरेडी कमकुवत बनलेली असतात. मग अशा परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी ताडपत्री बंद असेल व त्याच्यामुळं जर त्या ठिकाणी आपण बघितलं, की बॅक्टेरियल इन्फेक्शन सुरू झालं म्हणजे काय होत असते, जी खालची धानाची तुस आहे बरं काय, त्या धानाच्या तुशीमध्ये समजा त्या ठिकाणी टॉयलेट किंवा थोडंसं पाणी किंवा ह्या वातावरणातील असणाऱ्या बाष्पामुळे आर्द्रता वाढली. त्या आर्द्रतेमध्ये काय होत असते, की बुरशीला वाढण्यासाठी वाव मिळतो, जीवाणू हे वाढत असतात आणि या जीवाणूंचं सेवन केलं किंवा कोणत्याही इतर मार्गाने त्या कोंबडीच्या पिल्लाच्या शरीरामध्ये हे गेलं, तर याच्यामुळं ऑलरेडी कमकुवत असणारी जी कोंबडी आहे, जी पिल्लं आहेत, ती त्या ठिकाणी आजारी पडतात व त्याच्यामुळे त्यांचा हाकणा कोणत्या ना कोणत्या आजारानं खास करून कोरायजा व CRD या आजारानं त्या ठिकाणी जीव जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायची आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण आयडेंटिफाय केला. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी अमोनिया गॅसच्या संपर्कात जर कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं जास्त प्रमाणात आली, याच्यामुळे सुद्धा कोंबड्यांचा आणि पिल्लांचा या ठिकाणी जीव जाऊ शकतो. म्हणजे अमोनिया गॅसच्या संपर्कात आल्यामुळे काय होते, की त्यांच्या शरीरामध्ये असणारं त्या ठिकाणी अमोनियाचं प्रमाण वाढते. आता अमोनिया जर विचारात घेतलं तर काही प्रमाणात आपण त्याला युरिया म्हणजे नायट्रोजन सुद्धा म्हणू शकतो आणि याचं प्रमाण जास्त झालं तर ऑक्सिजनचं प्रमाण थोडंसं कमी होते आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपली कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं आजारी पडून त्या ठिकाणी एक्सपायर होतात. कधी-कधी काय होत असते माहिती आहे का, आपल्याला त्या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित करून सुद्धा शेडमध्ये कोंबडी व पिल्लं एक्सपायर होताना दिसतात. मग काय सांगता? त्याचं हितकारण नाही ना, कारण आपण जे रोग आहेत, ते रोग ओळखू शकत नाहीयेत आणि आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा तर जीव चाललाय. रोजचे 2-4, 2-4, 8-10 त्या ठिकाणी मॉर्टिलिटी व्हायली. तर काय सांगता? त्यामागचं कारण अमोनिया सुद्धा असू शकतो किंवा त्यामागचं कारण ताडपत्री त्या ठिकाणी बंद ठेवल्यामुळं मागच्या 8-10 दिवसामध्ये वातावरणातील हवा पास आउट न झाल्यामुळं बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढून सुद्धा आपल्या कोंबडीचा व पिल्लाचा जीव जाऊ शकतो. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही करायचं म्हणून करत नाहीत. एखाद्या वेळेस अनावधानानं होतंय आणि या अनावधानाच्या चुकीमुळं आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा या पद्धतीनं जीव जाऊ शकतो आणि ही एक चूक जर आपण पावसाळ्यामध्ये कोंबड्याच्या शेडमध्ये केली, तर ही चूक आपल्याला किती महाग पडू शकते विचार करा. यामुळं पूर्ण फार्म अडचणीत येऊ शकतो. पूर्ण फार्म हा उद्ध्वस्त होऊ शकतो. या एका चुकीमुळे आपल्याला फार्म बंद सुद्धा करावा लागू शकतो. आता ही झाली अडचण. आता तुम्हाला सांगतो उपाय काय करायचा. लक्षात घ्या मित्रांनो, एक समस्या येते तेव्हा त्या ठिकाणी 100 सोल्युशन घेऊन येत असते. तर या समस्येचा उपाय फार सोपा आहे. यासाठी ₹0 खर्च आहे. फक्त तुम्हाला कळालं, की बाबा चला पुढचे आता 2-4 तास अजिबात पाऊस येणार नाही आणि त्याचे चान्सेस नाही. तर सूर्यप्रकाश पडलेला असो अथवा नसो. सूर्यप्रकाश असेल तर वेल काहीच अडचण नाही. सूर्यप्रकाश नसेल तर थोडंसं थांबायचं. विचार करायचा की पुढचे 2-4 तास खरंच पाऊस पडणार नाही का? पूर्ण विचार करायचा. जेव्हा विचार पक्का झाला की नाही आता पुढचे 2-4 तास पाऊस पडणार नाही, त्या परिस्थितीत कोणाचं ऐकायचं नाही, कोणाला विचारायचं नाही. ताडकन आपलं ते असणारी ताडपत्रीला ओपन करायचंय आणि कृपया करून एक विनंती, लोकांची कामं करू नका. तिथं तुम्ही थांबा, बघा की बाबा त्या ठिकाणी पुढचे 2-4 तास पाऊस तर येत नाही ना. कारण काय होतंय, आम्हाला सरांनी सांगितलं, आम्ही ओपन केलं आणि त्यानंतर पाऊस आला. पावसामुळं पूर्ण पाणी आतमध्ये शिरलं. करायला गेलो ती एक, झालं एक आणि आमच्या पूर्ण कोंबड्या एक्सपायर झाल्या. म्हणून काय सांगतो, की तुम्हाला विश्वास आहे की पुढचे 2-4 तास पाऊस येणार नाही, त्या परिस्थितीमध्ये ओपन करा. ओपन केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही त्याला त्या ठिकाणी झाकणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला खाली ओढणार नाही, तोपर्यंत अजिबात तिथून हालायचं नाही. नाहीतर माझ्या जीवावरती ओपन करताल आणि ओपन करून सोडून देताल, तर पाणी शिरलं तर पक्षी पुन्हा एक्सपायर होऊ शकतो. म्हणजे होत्याचं नव्हतं होऊन जाईल, म्हणजे अडचण जास्त येईल.
तर यामुळं खात्री करा की बुवा तुम्ही किंवा तुमचा असा व्यक्ती की जो तिथून त्या ठिकाणी हलणार नाही. असं 2-4 तास जर आपण त्या ठिकाणी स्वतःच्या रिस्कवर ताडपत्री ओपन ठेवली, तर याच्यामुळं काय होईल की हवा खेळती राहील. हवा खेळती राहील तर अमोनिया गॅस निघून जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो त्या ठिकाणी बुरशी चा एक प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे ती टाळता येईल. कारण की ओलसरपणा जो काही शेडमध्ये तो सर्व ओलसरपणा या हवेमुळं काय होईल त्या ठिकाणी कोरडा होईल, शोषून घेतला जाईल, ज्याच्यामुळं आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा एक धोका जो दिसत आहे, जो धोका संभवत आहे, त्या धोक्यापासून आपल्याला मुक्तता करता येऊ शकते. या छोट्याशा उपायामुळं आपल्या कोंबडीला कोरायजा होणार नाही, CRD होणार नाही, त्यासोबत धानाची तूस खालीवरी केली तर तुम्हाला सांगतो उरली-सुरली समस्या सुद्धा या ठिकाणी दूर होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, की अमोनियाच निघून गेला तर तुम्हाला सांगतो 80% इथंच प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. तुम्हाला सांगतो फक्त आपण वारंवार एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जेवढी हवा खेळती चांगली राहील, जेवढी हवा खेळती आपण ठेवण्यास सक्सेसफुल राहू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे एकच काम करा, की तुमच्या पद्धतीने तुमच्या रिस्कवर 2-4 दिवसाला ती ताडपत्री ओपन करत जा आणि काही ना काही करून आपल्या कोंबड्याच्या शेडमध्ये, आपल्या पिल्लाच्या शेडमध्ये हवा खेळती ठेवा. ज्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, की आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा या असणाऱ्या अडचणीपासून त्या ठिकाणी सोल्युशन रूपी सुटका निघेल व त्यांचा जीव अजिबात जाणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रूडिंगमधील असणाऱ्या पिल्लांना त्या ठिकाणी याच्यात गृहीत धरू नका. जी पिल्लं 2-3 महिन्याच्या वरची आहेत, जी कोंबडी त्या ठिकाणी मोठी तर त्यांच्या म्हणजे 2-3 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांसाठी हा सल्ला आहे. जवळपास 2 महिन्याच्या खालच्या पिल्लांसाठी हा सल्ला यूज आउट करू नका. तर अशा पद्धतीने मित्रांनो कृपया करून ही एक चूक करू नका. जर ही एक चूक आपल्याच्यानं झाली आणि अनावधानानं समजा तुम्ही 8 ते 10 दिवसापर्यंत जर कोंबडीच्या शेडची असणारी तावदाने म्हणजे त्याला आपण ताडपत्री म्हणतो त्याला ओपन केलं नाही, हवा खेळती सोडली नाही, तर आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामागची कारणे व त्यावरील उपाय आता आपण बघितलाय. आता बरेचसे कुक्कुटपालक बांधव आहेत, की ज्यांना ही अडचण माहीत होती, त्यांनी या ठिकाणी सोल्युशन काढले आणि त्यांना फार चांगला रिझल्ट मिळालाय. बघा माझा हेतू एवढाच होता, की तुम्हाला या अडचणीतून त्या ठिकाणी जे ते मुक्त करणं. कधी-कधी काय होत असते, की कोंबड्या आणि पिल्ले एक्सपायर होतात, कारण कळत नाही. मग त्यामागचं हे पण कारण असू शकते, लक्षात ठेवा. आणि 2-4 दिवसातून कमीत कमी 2-4 घंटे काहीही करून ताडपत्री ओपन आउट ठेवा. एक गोष्ट आणखीन ताडपत्री दररोज ओपन ठेवली तरी काही धोका नाही. पण फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, की ताडपत्री ओपन ठेवली आणि पाऊस सुरू होऊन किंवा पावसाचं पाणी आतमध्ये शिरायला नको ही मात्र काळजी घ्यायची आहे. म्हणजे जेवढं होईल तेवढा आपला शेड जो आहे तो आतमधून कोरडा असायला हवा. त्यामुळे मित्रांनो वेळोवेळी पावसाळ्यामध्ये कोंबड्याच्या शेडचं बाहेरची ताडपत्री त्या ठिकाणी आपण जे ते ओपन ठेवा आणि हवा खेळती ठेवा. एक विनंती की संध्याकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 6, 7, 8 वाजल्यापासून तर सकाळी आपल्याला उजेडेपर्यंत त्या ठिकाणी अजिबात ताडपत्री ओपन करायची नाहीये. पाऊस असो अथवा नसो कारण ऐनवेळी रात्री पाऊस आला तर ती झाकायला कोणी राहणार नाही. त्या ठिकाणी बंद करायला कोणी राहणार नाही. ही रिस्क हे जोखीम घ्यायचं नाही. शिवाय थंड वातावरणामुळे कोंबड्यांचा आणि पिल्लांचा काकडून म्हणजे त्या ठिकाणी गारठून मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओत ही आपण माहिती घेतली, की पावसाळ्यामध्ये कोंबड्याच्या शेडमध्ये कोणती चूक करायला नको आणि ही चूक केली तर आपल्याला ही चूक कशी महाग पडू शकते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता तुम्हाला या माध्यमातून काय करायचं आणि कसं करायचं हे समजलंय आणि कशा पद्धतीने अडचणीतून स्वतःची मुक्तता व सुटका करायची आहे आणि कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टाळायचा आहे. तर या व्हिडिओबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही अडचण प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पाठवत चालला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक अडचणीचं सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत राहील. आता बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत, की जे म्हणतात, की आम्हाला तुमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. आम्हाला वारंवार तुमचं सहकार्य पाहिजे, आम्हाला वारंवार तुमची मदत पाहिजे. तर बघा, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. सांध्यापासून बांध्यापर्यंतचे कित्येक कुक्कुटपालक बांधव आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. कारण त्यांना वेळोवेळी माझं आणि आमच्या टीमचं सहकार्य मिळत आहे आणि योग्य वेळी अचूक मार्गदर्शन मिळाल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी खूप सारे फायदे होत आहेत. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं, ही ट्रेनिंग कधी असते समजून घ्या. तर मित्रांनो, ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर घेतले जाते. त्यानंतर लेक्चर जसं संपलं, की त्याच्यानंतर असते वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन. पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार व त्याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं आपण बचाव करू शकतो. जर हे त्या ठिकाणी वेदर बुलेटिन, मेडिकल बुलेटिन फॉलो व्यवस्थित केलं तर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जो मृत्यू होण्याची शक्यता ती जवळपास आपण 60 ते 80% कमी करू शकतो. त्यानंतर आठवडाभरात जी काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले, त्या सर्वांची उत्तरे दिली जातात.
तर या सेगमेंटचं नाव काय आहे? तर या ठिकाणी लाईव्ह प्रश्न उत्तर जेवढे काही प्रश्न असेल सेगमेंट नंबर 3 मध्ये विचारू शकता. सर्व प्रश्नांची उत्तरे उलगड्याच्या रूपाने या ठिकाणी केली व दिली जातात. तर याच्यामुळे काय होते की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतात. इतर दिवशी जर प्रश्न निर्माण झाली तर त्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करण्यासाठी आपण दुपारी 3 ते 8च्या दरम्यान या ठिकाणी लखन सरांना कॉल करू शकतात. 84 21 82 62 62 या क्रमांकावरती आणि कॉल करून प्रश्नांची उत्तरही प्राप्त करू शकतात. आता कुक्कुटपालक बांधवांनो, या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावं लागेल? खूप सोपी पद्धत आहे. याच्यासाठी तुम्हाला एकदा कॉल करायचा आहे. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. तुम्ही लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही WhatsApp नंबर 84 21 82 62 62 आपला नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग आपणास लखन सर माझा जो फोनपे गुगल पे नंबर आहे जो आहे 82 65 088 47 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावरती ₹500 पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. याच्यामुळे अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होईल परिपूर्ण. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी कॉल करा. लखन सर नंबर आहे 84 21 82 62 62. आता जे कुक्कुटपालक बांधव या प्रशिक्षणामध्ये सामील होतात त्यांना कोणकोणते फायदे होतील? तर मुख्य त्यांना 4 फायदे होणार. पहिला फायदा, कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 70 ते 80% कमी होईल. दुसरा फायदा, कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी शेड कसा निर्माण करायचा याबद्दल सखोल व सूक्ष्म माहिती मिळेल, ज्यामुळे पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची होईल बचत. तिसरा फायदा, कोंबड्या व पिल्ले यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण कमी होईल, कारण त्या ठिकाणी लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केलं जाईल व त्याच्यामुळं आजाराचं प्रमाण कमी होईल. पण त्यातूनही आजार आला तर तो आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दलही तुम्हाला माहिती व मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळे मृत्यूदर आपल्याला रोखता येऊ शकेल. जो चौथा आणि शेवटचा फायदा आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबड्यांची पिल्लं, कोंबड्यांची अंडे व कोंबडे यांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दल सखोल सहकार्य व मार्गदर्शन केलं व दिलं जाते, ज्यामुळं विक्रीचं सुद्धा टेन्शन बऱ्यापैकी कमी होऊन जाते. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन हवं आहे आणि व्यवसायाला करिअरचा ऑप्शन म्हणून निवडून जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर यासाठी अचूक मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी तुम्ही एकदा कॉल करा. लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. बघा मित्रांनो, एका कोंबडीची किंमत, कोंबड्याची किंमत आहे ₹500. त्यात जर मार्गदर्शन मिळत असेल तर मला वाटते यात जॉईन व्हायला काही व कसल्याही प्रकारची हरकत नाही. शेवटी तुमचा निर्णय आहे, पण योग्य मार्गदर्शनामुळे पुढे गेला तर तुमचा खूप खूप फायदा होईल. त्याबरोबर मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. सामील होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी WhatsApp नंबर 84 21 82 62 62 आपला पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा. एवढं केले की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात कोंबड्यांच्या शेडमध्ये केली गेलेली एक चूक आपल्याला कशा पद्धतीनं पडू शकते महाग. ही चूक कोणती होती, ही चूक कशा पद्धतीने टाळायची व कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव कशा पद्धतीनं वाचवायचा, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगितले. तरी देखील काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्या महिन्याला प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेस आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.